गेल्या वेळी आपलं भिक्षाटन झालेलं आहे आणि हे कवित्व निरूपणाला सुरुवात आहे. समर्थांचा हा जो 14व्या दशकामधला तिसरा समास आहे. यामध्ये त्यांनी कवित्व कसं निर्माण होतं किंवा कवित्वाचं स्वरूप काय हे त्यांनी सांगितलं आहे. आता काही वेळा म्हणजे त्यांना जे कवित्व सांगायचं आहे त्याचं निरूपण त्यांनी आधी केलं आहे आणि कसं कवित्व नसावं याचं निरूपण पहिल्या 21 ओव्यांमध्ये जवळजवळ केलं आहे. कवित्व कसं निर्माण होतं किंवा कवित्व ही काय स्थिती आहे किंवा ते काय स्वरूप आहे असा जर त्याचा विचार करायचा तर ती ज्याच्या ठिकाणी आपण ज्या 4 वाणी म्हणतो त्यातली जी चौथी वाणी, ती पहिली वाणी आहे ती वैखरी आहे, दुसरी मध्यमा आहे, तिसरी पश्चंती आहे आणि चौथी परा आहे. तर या परावाणीच्या मध्ये सामान्यतः त्यांना अपेक्षित आहे ते आहे निश्चितच की सामान्यतः ज्याच्या ठिकाणी प्रतिभा आहे ती प्रतिभा सामान्यतः परावाणीमध्ये प्रकट होते. म्हणजे मनुष्या ठिकाणचं जे स्फुरण आहे ते आपल्याला एका क्षणात फ्लॅश होतं. कधी एखादी गोष्ट पटकन सुचते, ती काही फक्त श्रेष्ठ सत्पुरुषांना किंवा खूप काही साधना तपस्या झाल्यावरच येते असं नाही. आपल्या ठिकाणच्या क्षणकाल सात्विक उद्रेकाबरोबर आपल्याही ठिकाणी काही प्रातिभज्ञान उत्पन्न होऊ शकतं. त्यामुळे ते प्रातिभज्ञान ज्या पातळीवरती उत्पन्न होतं किंवा ज्या वाणीत उत्पन्न होतं, ज्या स्थानावर उत्पन्न होतं त्याला आपल्याकडे त्या वाणीला परावाणी म्हणतात. आणि ती परावाणी जी आहे ती मूलाधार चक्र, मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र, या चक्रांच्या ठिकाणी जर 6 चक्रांचा विचार करत गेलो तर त्या मूलाधार, नंतर मणिपूर, स्वाधिष्ठान, अनाहत, त्याच्यानंतर विशुद्धी, इथे आज्ञा आणि इथे सहस्रार, असा त्या 7 चक्रांचा विचार मांडायचा. तर त्याच्यामध्ये हे जे अनाहत चक्र आहे हृदयाच्या ठिकाणचं, इथे पश्चंती वाणी आहे. पण मला असं वाटलं म्हणेपर्यंत इथे आहे, पण मला असं स्फुरलं, हे जे स्फुरण आहे ते मात्र परावाणीतच होतं. ते प्रातिभ स्फुरणाचं स्थान हे मनाच्या पलीकडे आहे. कारण मनाला जे जाणवतं किंवा मनातून जे उत्पन्न होतं ते सगळं हे आपल्या केलेल्या विचारांवरती, आपण जे काही आपल्या मनामध्ये चालू असतील, उलट सुलट आवर्तं, कल्पना, संकल्पना, त्याच्यामधून निर्माण होणारे निष्कर्ष आहे. पण ज्यावेळी एकदम असं जाणवतं नाही हे आता असं झालं पाहिजे किंवा हे आता असं की नाही असं असू शकेल किंवा असं होईल का, असं जे काही आपल्याला एक अंतःस्फुरणाने येत आणि प्रत्येकाकडे येतं. ते काही कुणी त्याला अपवाद नाही आहे, सगळेजण त्याच्यामधून जातात. त्याचं कारण असं की कोणत्या तरी क्षणी मनामध्ये सात्विकतेचा उद्रेक हा रजतमाला पुष्कळ खाली टाकून होत असतो. तो जो काही सात्विकतेचा उद्रेक ज्या क्षणी होतो त्या क्षणी आम्हाला त्याच्याशी, म्हणजे आत्ता ह्या प्रसंगामध्ये काहीतरी घडतंय आणि त्याच्याशी निगडीत, त्या प्रसंगाशी निगडीतच उद्रेक असेल असं कशाशी निगडीत असू शकेल, त्याच्यापासून कितीतरी वेगळं असू शकेल, त्याच्याशी निगडीत असू शकेल, काही असू शकेल. पण असं निर्माण होणं, ते स्फुरण होणं, त्या स्फुरणाला प्रातिभज्ञान असं म्हणतात. आणि समर्थांना या प्रातिभज्ञानाविषयी इथे बोलायचंय. ते म्हणतात की थोडंफार वाचनाने, थोड्याफार पाठांतराने, पुष्कळ केलेल्या विचारांनी, पुष्कळ वाचलेल्या नीटनेटक्या गोष्टींमधून आपल्याला काही तिसरी गोष्ट सुचू शकते. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिले चंद्राचे, सूर्याचे. ज्या प्रकाराने आपण ते दृष्टांत ऐकले, ते ऐकल्यानंतर तेच दृष्टांत आपल्याला वेगळ्या प्रकाराने प्रत्ययाला येऊ शकतात. अगदी साधी गोष्ट असते की साधासा विचार असतो, तो विचार आपल्याला एक वेगळा आयाम देऊन जातो. म्हणजे आता जसं आता मी परवाच जाऊन आले, मला तिथे जाणवलं की अरे ही सगळी घरं जी आहेत ती वाळूत उभी केली आहेत. जगातलं सगळ्यात एवढं मोठं ते बुर्ज खलिफा त्या वाळूमध्ये त्यांनी बांधलंय. म्हणजे त्यांना खाली केवढं मोठं फाउंडेशन पाहिजे. म्हटलं आम्ही आजपर्यंत जे बोलत होतो की ह्या सगळे वाळूतले इमले, सगळे वाळूतले इमले आहेत. आता हे सगळे इमले बांधायला निघालो होतं वाळूमध्ये.
म्हणजे बांधू शकतो ना. दुसरी म्हण, प्रयत्ने वाळूचे कण रगडतात तेलही गळे. म्हटलं इथे आम्ही आपल्या म्हणी म्हणत होतो, वापरतात. त्या म्हणीचा जसा न तसा कुठे ना कुठेतरी लाभ झालेला किंवा आविष्कार आम्हाला दिसतो. म्हणजे घडतं, हे असं घडत असतं आपल्याला जे वाटतं. आता हे आपलं प्रातिपज्ञान नसतं, ज्याला कोणाला सुचली ती म्हण की ते वाळूमधले इमले. म्हणजे त्याला किती गोष्टी सुचल्या की वाळूमध्ये पाया घेणं अवघड आहे, वाळूमध्ये बांधकाम अवघड आहे, वाळू टिकवणं अवघड आहे, जी भूमीच वाळूची आहे या भूमीमध्ये त्याला पकडणारी माती आणणं अवघड आहे. अनेक गोष्टी की ज्याच्यामधून हे उभं राहणार नाही. आता उघड आहे की मग तरीसुद्धा ती माणसं राहतच होती त्या वाळवंटामध्ये. काय तंबू उभे करून राहत असतील, काय असतील ते सांगण्याचा आपल्यापुढे हेतू असा आहे की ज्याला जी म्हण सुचली ती म्हण काय अशी मोठी फार ग्रेट आहे आणि काहीतरी फार त्याच्यातून जगाला मिळालंय वगैरे असं काही नसतं. व्यवहारामधल्या गोष्टी असतात. पण सुचून गेलं, ते येऊन गेलं, ते रूढ झालं आणि अनेकांना त्याचा प्रत्यय किंवा काय जो भाव आहे तो त्यांना भिडला. अंतःकरणाला प्रत्यय आला, भाव भिडला. हे जसं घडतं तसं ते घडणाऱ्याच्या ठिकाणी फार मोठं आध्यात्मिक ज्ञान आहे, फार मोठा विशेष कौशल्याचा भाग आहे असं नाही आहे. पण आत्ता आपण म्हटलं तसं पुष्कळ ऐकलं, पुष्कळ वाचलं, पुष्कळ पाहिलं की त्याच्यामधून आपल्या मनामध्ये अनेक अशा जे प्रतिभा नसते पण आपल्या मनामधल्या संकल्पना निर्माण होतात. आता निवांतीचा दीपू, आता निवातीचा दीपू अशी संकल्पना मांडून की जिथे वारा वाहतच नाही अशा ठिकाणी दिवा ठेवला आहे तर तो कधी हलणारच नाही. तर आपण नेहमीच म्हणतो की आम्हाला कधीच निवातीचा दीपू मिळणार नाहीये, कारण आमच्या प्रपंचामध्ये रोजच अप्स अँड डाऊन्स आहे. रोजच आम्हाला सगळ्या इकडच्या तिकडच्या गोष्टींना तोंड देत बसावं लागतं. मग तो निवांत असतानाच त्या दिव्याला किंवा त्या दीपाला इतकी शांतता लाभावी असं नाही आहे. जे असं स्थान आहे की जे स्थान कोनाडा आहे तो कोनाडाच असा इतका खोल आहे किंवा आत आहे किंवा त्याची रचना अशी आहे की वारा वाहतो आहे घरावरून, त्या घरातून, घरामध्ये पंख्यानी, पण तरी सुद्धा कोनाड्याच्या आत ठेवलेला. म्हणजे हे केव्हा सुचतं आपल्याला, तुळशी वृंदावनाचा दिवा ठेवतो की तुळशी वृंदावनाच्या इथे आपण आत त्या कोनाड्यात दिवा, माहिती आहे बाहेरून सगळ्या बाजूनी वारा येत असतो, तरी रोज संध्याकाळी त्या तुळशीपुढे आपण दिवा लावतो. त्या तुळशीपुढे जेव्हा दिवा लावतो तेव्हा आपल्या मनात येतं बघा सगळ्या वाऱ्याला सारून सुद्धा इतक्या आत खोल त्याचं केलेलं जे त्याची जागा आहे दिवा लावण्याची ती अशी आहे की सगळ्या भिरभिरत्या वाऱ्यामध्ये सुद्धा त्याला शांत राहायला दिलं. म्हणजे शेवटी आमचं अंतःकरण सुद्धा आम्हाला जर स्थिर ठेवायचं असेल तर सगळं बाहेर हालचालच आहे, पण त्या हालचालीमध्ये त्याला अशा एका ठिकाणी ठेवायचं आहे की ज्या अंतःकरणाला कोणी हलवू शकत नाही. हा म्हणजे काही फार मोठा ग्रेट शोध आपल्याला लागलेला असतो असं नाही, पण आपल्या आपल्या विचारांच्या मध्ये आपल्याला अनेक गोष्टी सुचत असतात. व्यवहारतः मनुष्याला हे सुचतं. हे कवित्व याचा अर्थ प्रत्येकाला स्फुरणाने प्राप्त होणारं ज्ञान. आणि मग ते आमच्या स्वयंपाकघरापासून असो, आमच्या घराच्या रंगकामापासून असो, आमच्या घराच्या स्वच्छतेपासून असो, आमच्या घराच्या बाहेरच्या व्यवहारापासून असो, एकमेकांशी आम्ही जो व्यवहार करतो त्याच्यातून असं समोरच्या माणसाचा चेहरा पाहिला असं आत्ता ह्याच्याशी बोलायला नको आहे असं एक क्षणभर मनात येतं. अमुक एक विषय बोलला असता तर बरं झालं असतं असं कुणाच्या तरी बोलण्यानंतर मनुष्याच्या मनात येतं. आणि ह्या सगळ्या ज्या जाणवणाऱ्या गोष्टी आहेत मग आपण म्हणतो बरं झालं त्यावेळी आपण ती गोष्ट केली नाही. आणि बघा नाहीतर आपण काहीतरी करून बसलो असतो त्याचा ऐकपणा आपल्याला आला असता. म्हणजे एक अंतस्फुरणाने येणारं ज्ञान आपल्याला अनेक पातळीवरती येत असतं किंवा ते आपल्याला साध घालत असतं. आपल्याला येणारं हे जे अंतस्फुरणाचं ज्ञान आहे हे त्या सात्विक उद्रेकांचे होणारे वर खाली आंदोलन आहे. तर त्या आंदोलनापेक्षा त्याला फार काही मोठं महत्त्व देण्याचं कारण नाही आहे. त्याचं एक स्पष्टीकरण पतंजलींनी दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की जे निरोध संस्कार आहेत आमच्या आतमध्ये असणारे ते निरोध संस्कार आम्हाला आमच्या व्युत्थान व्यवहाराला नियंत्रित करण्याकरता एक स्फुरण देत असतात की आम्ही काहीतरी आत्ता करायला निघालो. करायला गेल्याबरोबर आपण हे असं करू नये हे असं आपलं मन एकदा तिथेच सांगतं तरीसुद्धा आपण ते रेटून करतो. आणि जेव्हा ते रेटून करतो तेव्हा लक्षात येतं हे आता आपलं चुकलेलं, आता आपल्याकडनं चूक झालेली आहे, चला आता काय
आपल्याला मन सांगत होतं हे करू नको म्हणून, तरी आपण केलं. आता बघा, म्हणजे ह्या जशा गोष्टी असतात की आम्हाला हे कोण देतं स्फुरण, ही सुद्धा आम्हाला, शेवटी सगळा खेळ ज्ञानाचा आहे. आमच्या मनामध्ये एखादा असा विचार येतो म्हणजे आम्हाला ज्ञान होतं, किंवा आम्हाला त्या गोष्टीची जाणीव म्हणू, ज्ञान शब्द जर आपल्याला फार मोठा वाटला तर ती होणारी जी जाणीव आहे, ती जाणीव आम्हाला काय करते, ती जाणीव आम्हाला सजग करणारी आहे. पण तरीसुद्धा ते ज्ञान आमच्या व्यवहाराच्या ज्ञानापेक्षा वरचं आहे. म्हणजे व्यवहारामध्ये आम्हाला एखादी गोष्ट आम्हाला सतत सांगत असते की हे कर, हे करू नको, हे कर, हे करू नको, किंवा आपल्याला काही ना काहीतरी संकेत मिळत असतो की हे असं नाही, असं काहीतरी बघ, काय आहे, काय आहे, काय होणार आहे. म्हणजे ज्याच्या मनाला ज्या विषयाचा ध्यास असतो त्याच्या मनामध्ये त्या विषयाच्या संदर्भामध्ये पुष्कळ विचार येत राहतात. अरे 8 दिवस झाले, 8-15 दिवस माझं मन अगदी उदासीन होतं. म्हटलं बाबा, हे आता येणार आपले अधिवेशन, आता येणार बजेट, आता या सगळ्यामध्ये काय काय होणार आहे आणि कोण काय काय उभं करणार आहे एक एक माहीत नाही. म्हणजे एक ते नुसता विचार येणं आणि त्या विचाराबरोबर आपल्याला औदासिन्याने ग्रासणं, या दोन मध्ये फरक आहे. जेव्हा असं वाटलं आपल्या मनात हा विचार आला की आपण उदास होतो, याचा अर्थ असा वाटलं की काहीतरी भानगडी सुरू होणार आहे. आता या भानगडी काय आहे तो राहुल गांधी येईपर्यंत कळणार नाही. आमच्या चालली एवढी मोठी आंदोलनं करत बसलेली आहेत, त्यांच्याही पुढे आम्हाला काही करता येत नाही. आमचे अण्णा हजारे, त्याच्या पुढे आता केजरीवाल, त्याच्या पुढे आता मोहनराव भागवत, त्याच्या पुढे आता संसद, त्याच्या पुढे आता राज्यसभा, सगळं 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 काही संपत नाही. हे एक 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 विषय आहेत की जे विषय आपल्याला असं वाटतं की ह्या देशाला काहीतरी पुढे न्यायला राजकारण उपयोगाला येईल, तर ते राजकारण काही पुढे न्यायला उपयोगाला येत नाही, तिथंच थांबवतं का ते मागे आणतं. म्हणजे तुमच्या मनाला जेव्हा एखादी गोष्ट अधिक भावत असते किंवा तिचं महत्त्व वाटत असतं, त्या अनुषंगाने भगवंत आपल्याला एक काहीतरी सूचना देत असतो. तो सांगत असतो आपल्याला की हे काही बरोबर नाही आहे, हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला खूप काही कळलंय का? नाही. हे जे काही आपल्याला येणारं त्या कवित्वाशी निगडीत गोष्टी आहेत की आपल्याला हे जे स्फुरणाने जाणवणारं, जी काही आपण म्हणतो मला इंट्युइशन आली. इंट्युइशन हा फार मोठा शब्द आहे. ती काही इंट्युइशन नाही आहे. आमच्या अंतःकरणामध्ये असणारं जे सात्विकतेचं स्वरूप आहे, ती सात्विकता आमच्या अंतःकरणाला एक सजगता देण्याकरता आमच्या व्युत्थान वृत्तीच्या पलीकडे जाऊन आम्हाला निरोध वृत्तीच्या पातळीवरती सांगत असते. एवढंच आहे. ती फार फार सौम्य आहे, ती फार फार वरवरची आहे, ती फार फार अध्यात्माशी निगडीत नाही, किंबहुना ती फार फार अध्यात्मापासून दूर आहे. पण ह्या सर्व गोष्टी आम्हाला जशा जाणवायला लागतात तसं आम्हाला असं वाटतं आपण अध्यात्माच्या क्षेत्रात आहोत. मग आपलं अंतःकरण बहुतेक शुद्ध होतं. मग ते शुद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये मनुष्याला या सगळ्या गोष्टी जाणवत राहतात आणि मग त्याचा अनुभव येतो, असं नाही आहे. की हा सगळा सत्वरज तमाचाच खेळ आहे. परंतु प्रातिभत ज्ञान जे आहे ते समर्थांनी सांगितलं की जे केवळ शुद्ध ज्ञानच देतं, जे केवळ अंतिम सत्याचंच ज्ञान देतं, तेच खरं प्रातिभत ज्ञान आहे. आणि म्हणून त्यांनी कविता करतो. आता नवकवी आहे तो, काही पिंपात मेले उंदीर सुरू झाले, त्याची कविता. आता त्या कवितेला अर्थ काय? पण त्याची कविता आहे, त्या कवितेला छपाई आहे, त्या कविता वाचणारा ऐकणारा एक गट आहे, चालू आहे. तर म्हणजे आपल्याला माहिती नाही, सगळ्या बासी मार्ढेकरांच्या कविता आहेत. तर हे सगळं जे सुरू झालं असं की आधुनिक काव्य म्हणून, तर त्याला प्रातिभत ज्ञान म्हणणार का? समर्थ म्हणतात नाही, हे काही प्रातिभत ज्ञान नाही. समर्थांनी त्याचे प्रकार करून टाकले आणि समर्थांनी सांगितलं ज्याच्या स्फुरणामधून आम्हाला केवळ सत्याचा प्रत्यय येतो, केवळ सत्याचं प्रत्ययाला येतं, तेच तेवढं प्रातिभत ज्ञान आहे. बाकीचं ज्ञान काही प्रातिभ नाही. आता म्हणून त्यांनी प्रकार 3 केले त्या ज्ञानाचे किंवा त्या कवित्वाचे किंवा त्या स्फुरणाचे. म्हणून मी म्हटलं आपल्याला येणारं स्फुरण किती तरी वेळा किंवा अनेकानेक वेळा कुणाचा तरी फोन झालेला नसतो, बरेच दिवस झालेले असतात, आपल्याला आठवण होते की त्या व्यक्तीचा फोन झाला नाही, त्या व्यक्तीचा फोन झाला नाही, की नेमका त्या व्यक्तीचा फोन येतो. आपल्याला मनामध्ये त्या व्यक्तीची आठवण होते त्या व्यक्तीच्या विषयीची बातमी कळते, कधी चांगली कळते, कधी वाईट कळते, जे असेल ते. पण त्याशा म्हणजे हे जे मग आपल्याला त्याच्यावरती आता उपचार केला तर काय पुस्तकं उघडलेलीच आहेत समोर,
त्यामुळे त्याला स्पष्टीकरणाला काही अडचणच नाही आहे. तो म्हणतो असं आहे की सगळ्या जगभर एकच आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. त्यामुळे जेव्हा आपल्या मनामध्ये एक विचार आला, त्या विचाराच्या स्फुरणाबरोबर त्या विचाराला समांतर विचाराशी तो विचार जोडला गेला म्हणून ते स्फुरण आमच्यापर्यंत पोहोचलं. इतकं काही आमचं स्फुरण ग्रेट नाही आहे, पण तरी सुद्धा आम्हाला जे जाणवतं त्या सात्विकतेमधून जी जाणीव आहे, ती जाणीव काही आमच्या ठिकाणच्या विशेष विकासामधून आलेली नाही. आमच्या ठिकाणच्या व्यवहारामध्ये आता इतकं आयुष्य माणसाने घालवल्यानंतर जर बऱ्या प्रकारचं जीवन आपण सामान्य माणसं जगत असतो, आपण काही फार दुष्टावा, आपण फार वाईट, फार वाकडं हे आपल्या जीवनामध्ये नसतं. देव तितपत सात्विकतेची वृद्धी करत असतो. जेव्हा एक दिवस येऊन मागे पडलेला असतो, देवानी जो दिवस आम्हाला दिलाय त्या दिवसाकाठी काहीतरी पुण्यही गोळा होतच असते. ती सगळी केव्हा तरी प्रकट झाली आहे की अनुभवाला आली आहे हे जाणवत असतं. त्या सगळ्याला समर्थ म्हणतात. तुमच्याकडे प्राप्त झालेली विशेष शक्ती आहे, सामर्थ्य आहे असं समजू नका. ते प्रातिभ ज्ञान तेच आहे जे परावाणीमध्ये उत्पन्न होतं. आणि परावाणीमध्ये उत्पन्न होणारं जे ज्ञान आहे ते मनबुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून आपल्याकडे पश्यंतीपर्यंत मन आहे. आणि इथे म्हणजे मानसिक जप जो केला जातो तो इथे केला जातो, पण पश्यंतीच्या पलीकडे जातो ती स्थितीच आपण उन्मनी, म्हणजे उन्मनी मनाला ओलांडून पुढे गेलेली. किंवा दुसरा शब्द आपण अमन असा वापरतो की जिथे मन अमन होऊन जातं. मनाचं मन पण बाकी काही नाही, त्या सगळ्याचा अर्थ आमच्या कल्पनेच्या पलीकडचं. उन्मनी मनाचा संकल्प विकल्प संपतो, अमन मनाचा संकल्प विकल्प संपतो, त्याच्या पलीकडे जातो. आणि मग तिथे मन जेव्हा शिल्लक राहत नाही आणि तरीसुद्धा जिथे ज्ञानाचं स्फुरण होतं त्यावेळी त्या व्यक्तीचं त्याच्यात काही कर्तृत्व नसतं. म्हणजे आता ते काय स्फुरलं, कशाकरता स्फुरलं, कशातून स्फुरलं हे त्याला माहीत नाही, पण त्याच्या ठिकाणी स्फुरलं. तो त्याचा मीडिया आहे, माध्यम आहे. ही गोष्ट नक्की माध्यम व्हायला त्याचा व्यवहार, माध्यम व्हायला कदाचित त्याची साधना, माध्यम व्हायला त्याचं कदाचित पूर्वजन्मीचं पुण्य, पुष्कळ गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतील. पण तो केवळ माध्यम आहे, त्या पलीकडे अन्य नाही. ते ज्ञान त्याला प्राप्त होतं, त्याच्या अभ्यासातून प्राप्त होतं, त्याच्या श्रवणातून, निधिध्यासातून. जसं त्या कोकिलचा मी त्या सीडीमध्ये हे दिलेलं आहे उदाहरण, की जेव्हा त्यांनी म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल शोधलं गेलं आणि मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री अजून जन्माला यायची आहे, फक्त रिॲक्शन्स करतायत, पण आता ती रिॲक्शन्स मांडायच्या कशा, तर त्याच्याकरता त्याच्या मनामध्ये सारखा जो पदार्थ मला मिळाला आहे याच्याकरता मी आता काय नाव देऊ, या पदार्थाला मी काय म्हणू. जसं सोडियमला याने म्हटलं, कॅल्शियमला सी म्हटलं, तसं कार्बनला सी म्हटलं, तसं याला काय म्हणू आता. तर तो सारखा त्याच्या चिंतनामध्ये होता, दिवस रात्र चिंतन आहे. आणि त्या चिंतनामध्ये त्यांनी डोळे मिटले की पुढे अशी स्थिती आली की त्याच्या डोळ्यापुढे त्या बाहुल्या फेर धरून नाचायच्या. तर त्या बाहुल्यांचा नाच बघून त्याला वाटतं हे असं का होतं, मी डोळे मिटतो आणि या बाहुल्या अशा फेर धरून नाचतात. आणि मग शेवटी एकदा त्याला जाणवलं की अरे त्या बाहुल्याचं पण कागदावर काढू नये. त्यांनी त्या बाहुल्या जशा नाचतात तसं त्यांना त्या कागदावरती काढल्या आणि त्या बाहुल्यांना एकमेकांशी जोडल्या. ती बेन्झिन रिंग तयार झाली. म्हणजे सगळी ऑर्गॅनिक केमिस्ट्री उभी राहिली केवळ त्याच्या ह्या. पण ते ध्यास आहे आणि ते अंतस्फुरणाने त्याला प्राप्त झालं. म्हणजे जेव्हा त्या विषयाला असं वाटलं की आता हे ज्ञान प्रकट व्हावं, तेव्हा तो विषय त्याच्यापुढे प्रकट झाला. तो प्रकट व्हायला म्हणून म्हणतं त्या प्रकट होण्याकरता, माध्यम होण्याकरता काही प्रमाणात आपण त्याला जबाबदार आहोत किंवा आपलं काही साधन जबाबदार आहे, आपला काही व्यवहार जबाबदार आहे, आपलं काही पूर्वपुण्य जबाबदार आहे, कुणाच्यावरती गुरुकृपा आहे ती जबाबदार आहे. म्हणजे ती त्यांना कुठेतरी घेऊन जाते. अनेक गोष्टी आहेत त्याच्या मागे. परंतु ज्याला कवित्व शक्ती प्राप्त झाली आहे आणि जो आपल्या काव्यातून लोकांना काही स्फुरण देतो आहे, आपल्या काव्यातून आता वंदे मातरम सारखं काव्य आहे, आपण पाहिलं असेल, त्याचे 2 व्हॉल्यूम्स आता आलेले आहेत, वंदे मातरमचं काम केलेलं आहे. आणि त्याचं कलेक्शन होऊन आता ते बाजारात जवळजवळ माझ्या कल्पनेप्रमाणे 1200 पानं आहेत. वंदे मातरमचा सगळा इतिहास आला आहे की तो कसं आलं वंदे मातरम. तर आता पहा ना, एवढ्या सबंध देशाला
इतकी वर्षानुवर्ष ज्या काव्यांनी स्फूर्ती दिली ते काव्य काही सामान्य नाही. आजही त्या काव्याच्या करता झगडा आहे, आजही त्याकरता मृत्यू स्वीकारणारी माणसं आहेत. म्हणजे ज्याच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य आहे ते काही सामान्य पद्धतीने निर्माण झालेलं नाही. ते जेव्हा निर्माण होतं तेव्हा ते प्रातिभत ज्ञान आहे आणि त्याला समर्थ असं म्हणतात, ते कवित्व आहे. आणि त्याच्याशिवायचं जे कवित्व आहे, किंचित कवित्व, ते त्याला आपल्याकडे धीट आणि पाठ समर्थांचे शब्द आहेत. समर्थांनी त्याला धीट कवित्व म्हटलंय आणि त्याला पाठ कवित्व म्हटलंय आणि एकत्र शब्द वापरून म्हटलंय धीट पाठ कवित्व. तर त्या सगळ्याच्या व्याख्या दिल्या आहेत की कशा कशाला धीट कवित्व म्हणा, कशाला पाठ कवित्व म्हणा, कशाला धीट पाठ कवित्व म्हणा. तर ते आता आपण ह्या समासामध्ये पाहूया. आणि मग केवळ पारमार्थिक ज्ञान तुकाराम महाराजांना कसं स्फुरतं, ज्ञानदेवांना कसं स्फुरतं, नामदेवांना कसं स्फुरतं, ह्या सगळ्या थोर थोर कालिदासासारख्याला कसं स्फुरतं, त्या प्रत्येकाच्या ठिकाणचे जे प्रातिभत ज्ञान आहे ते फार उच्च कोटीचं आहे. मग त्याच्या मागे काय असतं असा विषय त्यांनी इथे मांडलाय. आता श्रीराम कवित्व शब्द सुमन माळा अर्थ परिमळ आगळा तेने संत षटपद कुळा आनंद होये. इतकं काव्यात्मक समर्थ फार थोडं लिहितात, पण इथे काव्याचाच विषय आहे म्हणून समर्थांनी काव्यातच लिहिलाय. ते म्हणतात कवित्व, कवित्व म्हणजे जणू काही शब्द सुमनांची माळ आहे. म्हणजे कवित्वालाच शब्द सुमनांची माळ असं म्हटलंय की त्याची व्याख्या काय. कवित्व म्हणजे शब्दामध्ये प्राप्त झालेल्या, म्हणजे त्या शब्दामध्ये आकाराला आलेल्या सुमन माळा, म्हणजे त्या शब्दांच्या ओळी. जसं आपल्या टिळक रोडवरती जाहिरात आहे ना, येथे शब्द म्हणजे सुंदर हे नाही, इथे अक्षर सुंदर, फार छान आहे त्यांच्या इथे वेगवेगळी सर्व पहा. इथे अक्षरांना सौंदर्य प्राप्त होतं नाही. आपल्या नीलकंठ प्रकाशनचं त्या ह्याच्यावरती टिळक रोडवरती असो, आठवलं की सांगेन. त्यांनी फार छान म्हटलंय, इथे शब्द सुंदर रूप घेऊन येतात अशा अर्थाचं वाक्य आहे, पण वाक्य खूप छान लिहिलंय. तसं त्यांनी म्हटलंय कवित्व आहे ते कवित्व आत कितीही स्फुरलेलं असू दे, पण ते शब्दात आल्याशिवाय ते कवित्वाला काही अर्थ नाही. म्हणून ते शब्द आहेत, नुसते शब्द नाही आहेत, ते शब्द सुमन आहेत, शब्दांची फुलं आहेत. आणि ती फुलं नाही आहेत, ती योग्य प्रकाराने गुंफली आहेत, त्याच्याशिवाय कवित्व होत नाही. म्हणून कवित्वाची व्याख्या केली अर्थ परिमळ आगळा. त्या कवित्वाच्या शब्दांना अर्थरूपी गंध आहे. म्हणजे ही सगळी सुगंधी फुलं आहेत, ही काही कागदाची फुलं नाही आहेत. त्यानंतर तेने संत षटपद कुला आनंद होईल. त्या माळांच्यामुळे, त्या परिमलामुळे, त्या सुमनांच्यामुळे आनंद कोणाला, षटपद भुंगा, ते संतरूपी भुंगे. तर हे संतरूपी जे षटपद कुळा म्हणजे सर्व संतांच्या ठिकाणी, संतांची कुलं, म्हणजे ज्याचं अंतःकरण सात्विक आहे त्याच्या अंतःकरणाला ते मोह घालणारच आहे. आणि म्हणून आनंद होईल. अगदी हे त्यांच्या कवित्व शब्दाची व्याख्या समर्थ आहेत. ते सगळं शिस्तीत पुढे गेलं पाहिजे, काटेकोर आहे. कवित्व कला ऐसी माळा अंतःकरणी गुंफून पूजा रामचरणी ओंकार तंत अखंडपणी खंडूच नाहीये. त्यांच्या कवित्वाची संकल्पना सांगतायत. ऐसी माळा अंतःकरणी, अशा प्रकारची जी माळ आहे अंतःकरणामध्ये, गुंफून पूजा राम, अंतःकरणामध्ये अशी शब्दसुमनांची माळा अर्थासहित जी संतांना आकर्षित करणारी आहे ती अंतःकरणामध्ये आपण निर्माण करावी. ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. ती कुणाला व्हावी? रामचरणी व्हावी, आपण व्हावी. म्हणजे समर्थांनी दासबोध कशा करता लिहिला, दासबोधाचं कवित्व कशा करता आहे त्याचं उत्तर आहे आपल्या पुढे की ऐसी माळा अंतःकरणी गुंफून पूजा रामचरणी ओंकार तंत अखंडपणी खंडूच नाहीये. ही माळ कशामध्ये गुंफली आहे? त्याचा धागा हा ओंकार आहे. त्या ओंकाराच्या धाग्यात ही माळ गुंफली नाही आणि तो तंतू कधी खंडूच द्यायचा नाही. जे त्याच्याशिवाय जर काव्य इकडचं इकडे गेलं तर समर्थांच्या मते त्याच्यावर क्रॉस करा, फुली मारा, ते काही काव्य नाहीये. आणि म्हणून ओंकार तंत अखंडपणी खंडूच नाहीये. परोपकारा कारणे कवित्व अगत्य करणे. परोपकाराकरता कवित्व करावं लागतं. दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. समर्थ सांगत राहतात मुलांना, बरे दात घासोनी तोंडा धुवावे. चळ, आता हे काय त्यांच्या कवित्वात त्यांना रस आहे का ह्या बरे दात घासोनी तोंडा धुवावे?
पण तरी सुद्धा करतात कवित्व. कारण का? परोपकारार्थ कवित्व केलेलं आहे. म्हणून म्हणाले कवित्व अगत्य करणे, तया कवित्वाची लक्षणे बोली जेती. आता त्या कवित्वाची लक्षणं मी आपल्याला सांगतो. म्हणाले, जेणे घडे भगवत भक्ती, जेणे घडे विरक्ती, ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. जेणे घडे भगवत भक्ती, ज्याच्यामुळे भगवंताची भक्ती होईल असंच कवित्व करावं. भगवत भक्ती करताच कवित्वाचा प्रपंच करावा. जेणे घडे विरक्ती, ज्याच्यामुळे आपल्या अंतःकरणाला विरक्ती प्राप्त होईल अशाच काव्याचा विचार करावा. ऐसी या कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. आता युक्ती, तर्क, आपल्या मनामधला जो विचार आहे, आपल्या मनातला काव्याच्या मागचा हेतू आहे, तो हेतू याच दृष्टीने वाढवावा. याचा अर्थ आपलं जीवन जे आहे ते त्याच दृष्टीने पुढे न्यावं. आपल्या जीवनाची मार्गक्रमणा त्या दिशेने असेल तरच त्या दृष्टीने आपल्या मनामध्ये विचार येतील. त्या दृष्टीने मनात विचार आले तरच कदाचित तशा प्रकारची काव्य निर्मिती होऊ शकेल. आणि म्हणून म्हणतात ऐसी या कवित्वाची युक्ती, अशा कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. अशा प्रकारचे विचार मनामध्ये वाढते असावेत. चांगले विचार मनात यावेत. चांगल्याच विचारांना अधिक खतपाणी घालावं. चांगल्या चांगल्या दृष्टीने विचार करत गेलो की मनामध्ये येणाऱ्या पुढे पुढे निर्माण होणाऱ्या गोष्टी खूप आनंददायी ठरतात. मग भगवंताच्या विषयीचे आकर्षण निर्माण होईल, वैराग्य निर्माण होईल. जे काय व्हायचं असेल ते त्या मार्गाने पुढे पुढे प्राप्त होत जाईल. क्रियेवीण शब्दज्ञान तया न मानिती सज्जन. काय या दिशेने मार्गक्रमणा करावी? म्हणाले भरपूर काव्य केले, पण ते काव्य नुसतं शब्दबंबाळ आहे. म्हणाले आपल्या आचरणामध्ये त्यातलं काहीच दिसत नाहीये. म्हणाले त्या काव्याच्या विषयी संतांना किंवा सज्जनांना, कारण समर्थांचं वचन आहे ना, क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, त्यांना मान्यच नाहीये. आधी क्रिया करा मग बोला. म्हणून क्रियेविण शब्दज्ञान तया न मानिती सज्जन, म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. म्हणून देवाला प्रसन्न करावं ते अनुताप म्हणजे अनुसरावा. ताप म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी पश्चात्ताप किंवा ह्या त्रिविध तापांच्या पासून दूर होताना जे विचार मनामध्ये येतात त्या विचारांना अनुसरून जावं. आणि म्हणून अनुदिन अनुतापे तापलो रामराया. अनुदिन प्रत्येक दिवशी, दिनाला अनुसरतो, अनुदिन अनुतापे तो जो प्रत्येक दिवशी येणारा जो ताप आहे किंवा जीवनामध्ये प्रत्येक घडीने घडी काळ आयुष्य नेते, ते आयुष्य जसं पुढे पुढे जातं तसं त्या जाणाऱ्या आयुष्याबरोबर काही सुखदुःखाचे संमिश्र अनुभव घेतच पुढे जातो. तापलो रामराया. या अशा अनुभवांनी, उलट सुलट अनुभवांनी आपलं मन फार विषण्ण होत जातं. भगवंता याच्या बाहेर पडावं की काय असं वाटायला लागतं. तर म्हणून ते इथे म्हणतात की म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावा. मनाच्या आणि अनुताप पश्चात्ताप असा पण त्याचा एक अर्थ आहे की आपण पश्चात्ताप दग्ध व्हावं. त्याच्याविषयी मनात जर आसक्ती असेल तर आसक्ती रहित होण्याचा, अनुतापाला पुष्कळ शेड्स देता येतील आपल्याला की त्याच्यामध्ये पश्चात्ताप आहे, त्याच्यामध्ये त्रिविध ताप आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या सुखदुःखांना अनुसरून प्राप्त होणारी जी आमच्या अंतःकरणाची जी विचलित स्थिती आहे त्या सगळ्या अनुतापाचा विचार आमच्याकडे व्हावा. अनुतापे म्हणून देव प्रसन्न अनुतापे करावं. म्हणजे देवाला म्हणा, देवा हे काय आहे, तू मला या सगळ्या प्रपंचाच्या सुख, ठीक आहे प्रारब्धाप्रमाणे सुखदुःख भोगतो, पण त्याच्यामुळे माझं अंतःकरण इतकं काय व्यथित होतं, मी काय इतका व्यग्र होतो हे दूर कर. दुसरा अनुताप आहे, कितीही मनाने ठरवलं की आपण रागवायचं नाही, कितीही मनाने ठरवलं की विकल्पात जायचं नाही, विकल्प येतात, मन वेडवाकडं वागतं, मन वेड का असं होतं, मग का आमचं मन शांत होत नाही, केव्हा आमचं मन शांत होईल. समर्थ म्हणतात असं त्या देवाशी आत्मनिवेदन, त्या फार वरच्या पातळीवरचं आपलं आत्मनिवेदन जरी नसलं तरी सुद्धा हे आत्मनिवेदनच आहे की हा जो अनुताप आहे तो त्याच्याशी केलेलं संभाषण आहे. आणि भगवंताच्या पुढे एक कवित्व त्यातनं येईल म्हणतात. त्याला आपण रोज गारणं घालणं, त्याच्या पुढे आपलं दुर्बलत्व, आपलं आगतिकपण, आपला उद्वेग, आपला संताप, आपला त्या ठिकाणी असणारी एक आपल्या विषयीची एक करुणेची भावना की आपल्याला सुद्धा वाईट वाटतं की अरे काय आपण एवढे मोठे झालो, काय मिळवलं आपण, किती काळ फुकट घालवला, काय आपण त्याच्या आयुष्यातनं आपल्याला देवाने काय दिलं,
जे दिलं त्या प्रमाणात आपण काय मिळवलं, अनेक गोष्टींचे आपण हिशोब मांडत राहतो, अनेक गोष्टींच्या विषयी आपण बोलत राहतो, चर्चा करत राहतो. आणि आपल्या जी चर्चा आहे ती आपल्या मनाशी आपल्यापुरती न ठेवता ईश्वराशी करावी. ते म्हणतात जसे जसे ईश्वराशी आपण संभाषण करायला लागू तसं तसं तो आपल्याला सांगत जातो, आपल्याला तो मार्गदर्शन करतो की अरे बरोबर आहे तू म्हणतोस ते, इथे तू चुकलास, इथे तू बरोबर आहेस, इथे असाच पुढे चल. ही तुझ्या मनाची जी दुर्बलता आहे, तुझ्या मनाचे जे दोष आहेत किंवा जे आपल्या ठिकाणची त्या दोषांवर मात न करण्याची जी एक कमतरता आहे ती सगळीच्या सगळी हळूहळू तो म्हणेल माझ्या कृपेने दूर होईल, माझ्या कृपेने दूर होईल. तू तुझ्या पातळीवर नाही ना दूर करू शकत, माझी कृपा होईल, येईल अशी स्थिती. कारण मी तुला काय देतो, बुद्धियोगम ददाम्यहम, मी तुला शेवटी बुद्धीच देतो, विचारच देतो आणि त्या विचारातूनच तू शहाणा होतोस. त्यामुळे होईल केव्हा ना केव्हा तरी शहाणा होशील. म्हणजे तो आम्हाला दोन्हीही देतो, धैर्यही देतो आणि आमच्यात जो बदल घडवून आणायचा आहे तो बदलही घडवून आणतो. म्हणून समर्थ आपल्याला सारखे इथे म्हणतात की आपण सारखा देवाला प्रसन्न किंवा त्याच्याशी आपलं जे अनुसंधान आहे ते त्याच्याशी संवादाने सारखं ठेवावं, त्याच्याशी बोलत राहावं, अनुतापे करावा. देवाचेन प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक. असं होता होता देवाच्या बरोबर बोलता बोलता, देवाच्या बरोबर राहता राहता आणि त्याच्या सहवासातून आम्हाला त्याचा जो प्रसाद, जी कृपा आम्हाला अनुभवायला मिळते ते त्याच्यातून जे मनुष्य ती जी प्रसन्नता आहे त्या देवाच्या प्रसन्नतेमधून, त्याच्या कृपानुग्रहामधून जे जे बोलणं घडतं सामान्यपणे सुद्धा ते ते अत्यंत श्लाघ्यवाणे, श्लाघ्यवाणे म्हणजे स्तुती करण्याला योग्य असं बोलणं आहे. या नाव प्रासादिक, अशा प्रकारचं बोलणं ज्याच्या तोंडातून बाहेर पडतं ते बोलणं प्रासादिक आहे, तो प्रसाद आहे, ही ईश्वराची कृपा आहे त्याच्यावर. कारण याचं अनुसंधान यांनी सारखं ईश्वराशी ठेवलेलं आहे, याच्या मनामध्ये अन्य अनुसंधान त्यांनी ठेवलं नाही आहे. म्हणून धीट पाठ प्रासादिक, आता काव्याचे भेद सांगितले. धीट हा एक प्रकार, पाठ हा एक प्रकार आणि प्रासादिक हा एक प्रकार, असं 3 प्रकारचं काव्य संभवतं. ऐसे बोलती अनेक तरी हा त्रिविध विवेक बोलिशेल, असं अनेक लोक म्हणतात की या 3 प्रकारचं काव्य असतं. आता या तिघांच्या विषयी विवेक विचार, त्याच्याविषयी विवंचना, त्याच्याविषयी मीमांसा, हेच शब्द आहेत पुन्हा पुन्हा आपल्या पुढे की त्या विवेकाकरता त्यांनी हा त्रिविध विवेक जो आहे तो त्रिविध विवेक या ठिकाणी बोलिशेल. आता मी सांगेन, आपल्या पुढे मांडेन. धीट म्हणजे धीटपणे केले. साधी व्याख्या मिळाली पहिली माझी की धीट म्हणजे धीटपणाने दिलं रेटून काय काव्य करायचंय, जे जे आपुल्या मनाचं आले, आपल्या मनात आलं ते आपलं काव्य म्हणून बोलून ठोकून दिलेलं आहे. बळेची कवित्व रचिले या नाव धीट बोलिजे. म्हणजे उगीच आपल्या शब्दामध्ये आता असं आहे, ओवी हा प्रकार आहे, हा सगळ्यात सोपा आहे. या ओवी प्रकारामध्ये काव्य करायला पुष्कळ सोपं जातं. काय साधं मराठीमध्ये जी वाक्यरचना आहे त्या वाक्यरचनेतले 2 शब्द इकडे 2 शब्द इकडे करून मंडळी ओवीमध्ये काव्य करतात. म्हणजे ते सरळ वाचायला लागलो की हे काव्य आहे असं वाटतच नाही. समर्थ म्हणतात तिकडे धीटपणाने केलेले काव्य, साध्या शब्दात वाक्यात बोलायची वाक्य आपली घातली ओवीच्या फॉर्ममध्ये किंवा मीटरमध्ये किंवा छंदामध्ये, त्या ओवी छंदामध्ये टाकून दिली आणि मग आपलं काव्य झालं असं म्हटलं. असे कैकांनी लिहिलेली चरित्र आहेत मोठ्या माणसांची की ज्या चरित्रामध्ये काही काव्यच नाही आहे, की जे फक्त वाक्य आहे ते शब्द असे. गजानन महाराजांच्या विषयी महाराष्ट्रामध्ये एवढं प्रेम आहे आणि लोक खूप उपासना करतात गजानन महाराजांची. त्या उपासनेवरती श्रद्धा ठेवणारे अनेक लोक आहेत आणि गजानन महाराजांची उपासना खूप श्रद्धेने करणाऱ्या लोकांवर श्रद्धा ठेवणारे लोक आहेत. आता त्या माझ्या उपासनेमुळे माझ्यावर श्रद्धा ठेवतात, मग नुसती माझी उपासना नाही, मग मी महाराजांच्या विषयी माझ्या मनात मी इतकं वाचते, ते ही पोथी वाचते महाराजांची, ती लहान पोथी वाचते महाराजांची, मोठी दासगणू महाराजांची पोथी वाचते. मग मला असं एके दिवशी वाटलं की मीच पोथी लिहावी, मग ती पोथी लिहिलेली आहे. अशा किमान 25 तरी पोथ्या माझ्याच पाण्यात आल्या. काय मी 100 ओव्यांमध्ये लिहिली, कोणी 51 ओव्यांमध्ये लिहिली, कोणी 501 ओव्यांमध्ये लिहिली, कोणी 1000 ओव्यांमध्ये लिहिली, कोणी 3 दिवसात पारायण करण्यासाठी. कशा करता त्या काव्याला काही काव्यपणच नाहीये
उगीच आपलं मनात आलं ते लिहून काढलं आणि लोकांच्या समोर ठेवलं. हे कशा करता आहे? याच्यामध्ये धीटपणा आहे. खरं म्हणाल तर धीट पण असं आहे की आपण एवढीशी उपासना काय करतो आणि त्या उपासनेमधून त्या उपासनेचा एवढा बडीवार काय उभा करतो. काय आहे ती, काय मोठं अशी फळ देणारी आहे का? असं केलं तर त्याच्यातून काही निर्माण होणार आहे का? पण नाही. आणि मग लोक, मी पूर्ण गजानन महाराजांची पोथी वाचते, दुसरं म्हणतं माझं काव्य मला पाठ आहे, ते म्हणतात मला ते पाठ आहे. मग लोक त्यांना आपल्या घरी बोलवतात. जेव्हा पारायण करतात गजानन महाराज तेव्हा तुम्ही आमच्या घरी या, तुम्ही एवढे साधक आहात. मग झाली प्रसिद्धी सुरू. आणि मनुष्य ते म्हणतात हे असं जे काव्य बळेच केलेलं काव्य ते धीट काव्य. पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणही केला. आता मी आपल्याला म्हटलं तसं की आपल्यासारखा माणूस काहीतरी लिहायला बसला, आता एक आपल्याला सांगितलं की लेख लिहून द्या. मग आपल्याला कोणतरी सांगतं की का कुठला विषय आहे, रामकृष्ण मठातून आलं की बाबा युवकांच्या करता एक लेख लिहून पाहिजे. कशा करता? युवकांना मार्गदर्शन. आता मार्गदर्शन करण्याची काय आपली ताकद आहे? मुळीच नाही. मग आता मार्गदर्शन केलेली पुस्तकं काढायची मग त्या पुस्तकातले विषय काढायचे. त्या विषयाला मग आता किती शब्द पाहिजेत? 1000 शब्द. म्हणजे किती पानं? आपण 250 धरायची आणि 4 पानं ठरवायची. म्हणजे लिहून आपली निदान 350 पानं तरी होतं. मग त्यातले विषय काढून घ्यायचे आणि विषय काढून मग थोडेसे आपले शब्द इकडे तिकडे करायचे आणि लेख तयार करायचा, लिहायचा. पुष्कळ पाठांतर केल्यानंतर हल्लीचं ज्याला आपण PhD म्हणतो ते PhD कटपेस्ट शिवाय दुसरं काही नाही आहे. इकडचं उचला तिथे ठेवा, तिकडचं उचला तिकडे ठेवा, बाकी काहीच नाही. पुष्कळ वाचायचं आणि त्याचं थोडंसं कंपायलेशन करायचं, बाकी काही नाही. तर म्हणाले इथे पाठ म्हणजे पाठांतर, बहुत पाहिले ग्रंथांतर, तया सारिखा उतार आपणही, की त्याच्यासारखं आपण उतरवून काढायचं. झालं आपलं एक पुस्तक अनेक पुस्तकांच्या मध्ये जमा झालं. मला शीघ्रची कवित्व जोडिले, दृष्टी पडिले तेची वर्णिले, भक्ती वाचून जे केले त्या नाव धीट पाठ. मला काही लोक असे असतात ज्यांना थोडंसं काव्य करण्याची स्फूर्ती आहे. ते आपल्या त्या स्फूर्तीला अशा प्रकारे वळण लावतात की जो प्रसंग घडत असतो तो घडत असताना ज्यांना काव्य करता येतो आणि घडता घडता प्रसंग ते काव्य करत राहतात. मग ते जे केलेलं काव्य आहे ते ताबडतोब त्या ठिकाणी तयार होतं. ते म्हणतात की शीघ्रची कवित्व जोडिले म्हणजे प्रयत्नपूर्वक आपण अभ्यासलं आणि आपल्या ठिकाणी ते कौशल्य मिळवलं. दृष्टी पडिले तेची वर्णिले, जे पाहिलं त्याचं ताबडतोब वर्णन करता आलं. भक्ती वाचून जे केले, म्हणाले हे सगळं काव्यात घडतं. हे कवित्व जे त्यांना सांगायचंय त्या कवित्वामध्ये हे सगळं घडतं, पण त्यांना भक्ती वाचून केलेलं हे कवित्व मान्य नाहीये. भक्ती वाचून जे केले त्या नाव, आता एकत्र शब्द, धीट पाठ म्हणजे धैर्य, आपल्याला काय वाटतं ते सांगायचं आणि पुष्कळ वाचलंय म्हणून शब्द आपल्या हाताशी आहेत म्हणून त्या शब्दांचं इकडून तिकडून देई बुद्धी चक्रपाणी आपलं केलंय काव्य आणि झालंय. म्हणाले कामिक रसिक शृंगारिक, वीरहास्य प्रस्ताविक, कौतुक विनोद अनेक, या नाव धीट पाठ. सर्व रसांमधलं, वेगवेगळ्या रसांमधलं जे काव्य आहे ते मनुष्याला वाटतं म्हणून तो करतो. धीट पाठ काव्य आहे असं म्हणते. मन झाले कामाकार, तैसेची निगती उद्गार, धीट पाठे परपार, पाविजेत काही. म्हणाले मनामध्ये ज्या कामना उत्पन्न झाल्या आहेत त्या कामनांच्या प्रमाणे काव्य निर्माण झालं. आता एखाद्या माणसाला एकदम मॅक्सेसे अवॉर्ड मिळालं की मिळाल्याबरोबर याच्या मनामध्ये एकदम आनंद उत्पन्न झाला की झालं, त्या अवॉर्डवरतीच कविता लिहिली. एखाद्या माणसाला भारतरत्न दिलं की त्या भारतरत्नावरतीच कविता लिहिली. ज्या व्यक्तीला भारतरत्न दिलं त्या व्यक्तीची माहिती आहे, तिच्यावरच कविता लिहिली. म्हणजे त्या विषयाकार मन झालं आणि त्या विषयावरती कविता केली. आता ते म्हणतात मन झाले कामाकार, तैसेची निगती उद्गार, धीट पाठे परपार, पाविजेत नाही. पण हे काव्य काही कुणाच्या लाभाचं नाही किंवा त्याही व्यक्तीला त्या काव्याचा लाभ होत नाही. म्हणून व्हावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती. असे पण असतात की ज्या कवींना पूर्वी राजाच्या दरबारामध्ये भाट म्हणून जावं लागायचं आणि त्या भाटांना राजाची स्तुती करावी लागायची, करावीच लागे स्तुती. मग आता त्याचं पोटच त्याच्यावरती अवलंबून, त्यामुळे तो त्या राजाची स्तुती करत राहतो. व्हावया उदर शांती, करणे लागे नरस्तुती. तेथे केली जे व्युत्पत्ती, त्या ठिकाणी जी निर्मिती झालेली आहे त्या नाव धीट पाठ.
आता ते पुढे म्हणतात, कवित्व नसावे धीटपाठ, कवित्व नसावे खटपट, कवित्व नसावे उद्धट, पाषांड मत. उगीच काहीतरी कविता करायची आणि दुसऱ्याचं मत खोडून काढायचं असं काव्य म्हणाले कधी करू नये. की जे काव्य दुसऱ्याच्या मनामध्ये शंका निर्माण करतं, असं दुसऱ्याला भ्रमित करणारं काव्य आणि प्रस्थापित मतांना म्हणजे सत्य मतांना, प्रस्थापित याचा अर्थ तुम्ही म्हणाल की खोटीच मतं प्रस्थापित झालेली नसतात का, असतातच, पण जे योग्य मत आहे, जे शाश्वत मत आहे, त्या मताच्या विरोधामध्ये जाणारं जे मत आहे त्याला पाषांड मत असं म्हणतात. की ते जे मत आहे ते खोटं आहे, मिथ्या आहे, ढोंगाने रचलेलं आहे. आता हे जे चाललंय आता सगळं आपण पाहतो हे सगळं पाषांड मतच आहे, दुसरं आहे का याच्यामध्ये? की ह्या सगळ्या गडबडी आहेत. याच्यामध्ये साधा सरळ उपाय आहे की लोकसभेमध्ये बसावं, त्याची चर्चा करावी, जी चर्चा होऊन ते बिल पास होईल तिथे लोकसभेत, कारण ते होईलच होईल, ते राज्यसभेमध्ये आणावं, पण तसं करायचंच नाही आहे कोणालाच. त्या सगळ्याचा इश्यू करणे आणि मग त्याच्यावरती काही ना काहीतरी गोंधळ उभा करणे, हीच जर त्याच्या मागची भूमिका आहे तर ही कोणती मतं असतात? ही पाषांड मतं आहे. याच्याशिवाय त्याला दुसरा काही अर्थ राहत नाही किंवा त्याला दुसऱ्या प्रकाराने काही म्हणता येत नाही आपल्याला. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, कवित्व नसावे रंगभंग, दृष्टांतहीन. कोणतंही कवित्व किंवा काव्य हे वादाचं अंग असू नये. नंतर कवित्व नसावे रसभंग, रसाचा भंग करणारं कवित्व नसू नये. आता आपल्याकडे कंबरामायण आणि इतकी रामायणं सांगितलेली आहेत. त्या रामायणांच्या मध्ये मूळ रामकथा जी वाल्मिकींची आहे त्या कथेची विकृती करून काव्य लिहून ठेवलेलं आहे. आता त्या काव्यांचा परामर्श घ्यायला पाहिजे, त्याचा विचार केला जातो. मग त्याच्यामध्ये कुठे लंकेमध्ये असं सांगितलं, आम्ही तिथे जाऊन त्याचा शोध घेतला असंही म्हणणार आहेत आपल्या, मला वाटतं बारामतीचे कोण, गुजराती फिरोदिया नाही, ते पण त्या स्वतः इंडस्ट्रियलिस्टनी ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सीता रामाची बहीण आहे. सीता रावणाची मुलगी होती असं पण आहे एका काव्यामध्ये. तर हे कंब रामायणामधून इतर रामायणांमधून कुठल्या कुठल्या रामायणांना उभं करायचं, कारण का आता वादा करतात. ते मूळ येणं केनं प्रकारेण प्रसिद्धी पुरुषो भवेल. कारण शेवटी काय, माणसाला कुत्रा चावला बातमी नाही, पत्रकारांना कुत्र्याला माणूस चावला बातमी आहे, त्यामुळे करा बातम्या. तसं त्यांचं नाव विसरले, आपल्याला माहीत असलेले आहेत असू दे. इंडस्ट्रियलिस्ट आहेत. लंकेचा शोध नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे, लक्षात नाही येत आहे. कवित्व नसावे वादांग, कवित्व नसावे रसभंग, रसाचा भंग करणारं कवित्व कधी करू नये. कवित्व नसावे रंगभंग, कवित्वाच्या मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये ज्या प्रकाराने ते काव्य पुढे नेलं आहे त्याच्यात रंग भरणं म्हणजे काय, ते काव्य पुढे पुढे नेत राहणं. कारण एकानंतर एक कडवं जे येतं आपण पाहतो की तो कवी त्याच्या वरच्या म्हणजे मुखड्यामध्ये किंवा त्याच्या ध्रुवपदामध्ये किंवा त्याच्या पहिल्या 2 ओळींच्या मध्ये त्याला नेमकं काव्यात काय सांगायचं हे तो आधी बोललेलाच असतो. आणि मग तो जे त्या काव्यामध्ये बोलतो त्याप्रमाणे पुढे त्या काव्याचा विषयाचा विस्तार होतो. विस्तार होताना तो मुळापासून म्हणजे प्रारंभापासून तो हळूहळू चढत्या क्रमाने वर नेतो आणि शेवटी तो शिगेला पोचतो. म्हणजे कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, हे त्याचा हेतू. की तुम्ही मुखाने भगवंताचं नाव घ्या आणि अंतःकरणामध्ये ज्या वासना आहेत त्या वासनांना दूर करा. शेवटी काय म्हणतो, वक्त ऐसा आएगा कभी ना कभी, तुम भी पाएगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. आणि त्याला न्यायचं आहे कुठे, की तुम्ही गाताय कशा करता, कारण का तर तुम्हाला एके दिवशी परमेश्वर भेटणार आहे. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, तुम भी पाओगे प्रभु को कभी ना कभी, की ते केव्हा ना केव्हा तरी तुम्ही जाऊन पोचणारच आहे. मग करा ना आत्ता सुरुवात. म्हणजे मी तुम्हाला काव्यातून काय सांगतोय की तुम्ही काही करा पण ईश्वराचं नाव घ्या. हे जसं एका पाठोपाठ एक एक पायरीने काव्य पुढे जातं तसं ते इथे म्हणतात की हा जो रंग आहे काव्याचा, की काय काय करत जा, काय काय सांगत जातात पुढे. म्हणजे
तुम्ही शबरीकीसारखं भिल्लिणीसारखं खाऊ घाला, रुक्मिणीसारखी हाक म्हणजे त्याला हे करा, त्याचं साधन करा, म्हणजे त्याचं भजन करा. त्या द्रौपदीसारखी त्याला हाक मारा. भिल्लिणी की तरह तुम खिलाते नाही, द्रौपदी की तरह धुन लगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. म्हणजे तुम्ही त्या हे सगळं करत असताना अमक्यासारखं करा, अमक्या चाललं ना, आम्हाला शिकवत चालले, ते आम्हाला समजावत चालले. मन के घोडे विषयों पे ना अडे, जो अडे भी तो संयम के खोडे पडे. आता हे जे आहे सारखा एक उपदेश, हा एक रस आहे त्यातला. तो रस अधिकाधिक पुष्ट करणं आणि त्या रसाचा परिपोष करणं हे काव्याचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणतात की हे तिसरंच काहीतरी मध्ये बोलून किंवा काव्यामध्ये विषय घालून त्या काव्याचा रसभंग करावा असं म्हणाले, करू नये, असं कवित्व असू नये. दृष्टांतहीन ते आपल्याला माहिती आहे ना, काव्याची खिल्ली उडवण्याकरता आत्र्यांच्या झेंडूची फुलेमध्ये वाचलेलं आहे. ते काही नाही, मिश्किल बाल चिचुंदरी, काळा कलंदर पहाड मी, तू काश्मीरातील गुंदरी वगैरे वगैरे सगळं जे काव्य आहे ते इतकं भयंकर आहे. म्हणजे मुलीचं वर्णन जे करतोय तो प्रियकर, तो आता सामान्य कवितेमध्ये तो चंद्रासारखी तिचं मुखचंद्रमा वगैरे वगैरे त्या प्रत्येक सगळ्या संकल्पना धुडकावून लावत त्या सगळ्याला नाही मिश्किल बाल चिचुंदरी, तिला ती चिचुंदरी म्हटलेलं, काळा कलंदर पहाड मी, तू काश्मीरातील गुलदरी. खूप मोठं आहे, मला ते खरं पाठवता आधी, आता काही लक्षात एकदम येत नाहीये. तर सांगायचं म्हणजे हे असं जे काव्य आहे की ज्याच्यामध्ये नुसतीच त्या काव्याची खिल्ली उडवली आहे, तर ते त्यांना मान्य नाही आहे. ते दृष्टांतहीन, ज्याच्यामध्ये दृष्टांत नाही असं काव्य त्यांना मान्य नाही. कारण का, तर त्याचा हेतू असा आहे की ते दुसऱ्याला पटलं पाहिजे. तर काव्य दृष्टांताने अधिक पटतं आणि दृष्टांत जसा चपखल आपल्या मनामध्ये बसतो तसं ते तत्वज्ञान किंवा त्याचं सूत्र किंवा त्याचा जो विषय आहे तो पक्का आपल्या मनामध्ये रुजतो. आणि म्हणून ते म्हणतात की दृष्टांतहीन काव्याला काही मजा नाही. कवित्व नसावे पाल्हाळ, कवित्व नसावे बाष्कळ, कवित्व नसावे कुटिळ लक्षणीय. काही कुटिलता मनामध्ये धरून काव्य कधी केलं जाऊ नये. हीन कवित्व नसावे, बोलिलेची न बोलावे, छंदभंग न करावे, मुद्राहीन. छंदाचा भंग करणारं म्हणजे आजचं मुक्त काव्य असू नये. मुद्राहीन, आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की त्या काव्यामध्ये मी माझ्यापुरता अर्थ लावलाय त्याचा. मुद्राहीन काव्य करू नये म्हणजे प्रत्येक कवीची एक नाममुद्रा असते, त्या नाममुद्रेचा वापर त्यांनी केलाच पाहिजे. कारण इथे त्यांनी बेलसरेंनी त्याचा अर्थ घेतलेला नाही आहे किंवा पागारकरांच्या याच्यामध्ये पण त्यांनी मुद्राहीनचा अर्थ घेतला नाही आहे. तर मुद्राहीन जो आहे तो मुद्राहीन शब्द एवढ्याकरताच आहे की आता ज्ञानदेवांची नाममुद्रा काय, बाप रखुमा देवीवरून, ही त्यांची नाममुद्रा. नामा म्हणे, तुका म्हणे, एका जनार्दनी, त्या सगळ्या नाममुद्रा आहेत. त्या नाममुद्रेशिवाय जर काव्य आलं तर ते म्हणतात त्याला मजा नाही, कारण त्याला वजन नाही. आणि खरंच आहे, एका प्रकाराने विचार केला तर खरं आहे. आता आम्ही जेव्हा आमच्याच गुरूंचं चरित्र लिहिलं तेव्हा आम्ही म्हटलं की अनेकांचे त्याच्यामध्ये कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत, कशाला कोणाची नावं घालायची, कोणाचंच नाव घालू नका. तेव्हा आमचे महेश आठवले म्हणाले नाही नाही, त्याला लेखकांची नावं पाहिजेत. मग तुम्ही पाहिजे तर लेखन समिती म्हणा, पण ती लेखक समिती करा, पण त्यांची नावं घाला. मी त्याला म्हटलं अरे एवढा काय अट्टाहास आहे, कशा करता आपण ही नावं घाल. नाही नाही म्हणाला, असलं पाहिजे. लिहिणारा कोण आहे त्याची ऑथेंटिसिटी जी आहे ती निश्चितपणाने त्याचं साधारपण जे आहे ते आपल्याला नावाशिवाय होत नाही. मग आता तेव्हा त्या क्षणी वाटलं की काही नावाची गरज नाही, आपल्या संस्थेच्या नावाने पुस्तक काढावं. पण आपण पाहिलं तर रामकृष्णांचं चरित्र आहे, शारदा मातांचं चरित्र आहे. शारदा मातांच्यावरती लिहिणारे ते जे शारदानंद आहेत ज्यांनी लिहिलं आहे, आता त्या व्यक्तीचं नाव घातल्यामुळे संस्थेच्या नावाने समजा शारदा मठाच्या नावाने काढलं असतं आणि त्या चरित्रामध्ये असणारे जे खूप असे अतिंद्रिय अनुभवाचे प्रसंग आहेत, त्या प्रसंगाला जर कोणी चॅलेंज करायला लागलं तर कुणाला चॅलेंज करणार आहे, कुणाला विचारणार आहे, त्याला उत्तर देणारा कोण आहे. पण तिथे आता जेव्हा लिहिणारा लेखक आहे तेव्हा आपल्याला कळलं की लिहिणारे कोण आहेत, तर हे शारदानंद आहेत. मग शारदानंदांना असं वाटलं किंवा शारदानंदांची त्याच्या मागची भूमिका अशी आहे, हे आपण वाचलं, ऐकलं, पाहिलं, काही म्हणा त्याला,
की त्याबरोबर एक त्याचं जे धैर्य आहे ते धैर्य आपल्या लक्षात येतं की हे लिहिण्याची तो मनुष्य हिंमत करतो. आता त्यालाच द्या आव्हान ना. तुम्हाला जर ते पटतंय किंवा पटत नाही त्याचं आव्हान स्वीकारायला तो लेखक तयार आहे. तसं इथे त्यांनी म्हटलंय की हे जे नाममुद्रा आहे ते मुद्राहीन लेखन करू नये. म्हणजे मी अनाम राहायचं आणि मी काही लिहायचं, काही घुसडून द्यायचं. म्हणजे महाभारतामध्ये आपले एक श्लोक लिहायचे, या प्रतीतून त्या प्रतीतून त्या प्रतीतून टाकायचे आणि मग आपल्याला काय वाटतंय ते त्याच्यामध्ये ज्याला आता प्रक्षिप्त म्हणून बाहेर काढायचं, नाहीतर आपण आपल्याला वाटतं म्हणून त्याच्यामध्ये घालून टाकायचा तो विषय. आणि अशा प्रकारे आलेला जो विषय आहे त्या विषयाला अर्थ राहत नाही, कारण त्याच्यामागे अमक्यानी हे त्याच्यात वापरलंय किंवा घातलंय असं म्हणायला जागा नाही आहे. म्हणजे तो फक्त त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटतं ते घालून किंवा त्याची भर घालून तो मोकळा होतो. समर्थ म्हणतात नाही, ज्यांनी आपल्या नावाने आपल्याला काय वाटतं ते लिहावं, असं लिहू नये उगाच बेनाम, अशी माझी एक धारणा आहे त्याच्यामागे. विपत्तीहीन तर्कहीन, कळाहीन शब्दहीन, भक्तिज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावे. सोपं आहे, सरळ सांगितलंय की विपत्तीहीन, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याला आगा नाही, पिछा नाही, त्याला तर्क नाही, सुसंगती नाही, असं वित्पत्तीहीन. तर्कहीन, त्याला तर्कही नाही, काही आपलं काहीतरी म्हणत बसायचं एका ओळीनंतर दुसरी ओळ, ज्याचा पहिल्या ओळीशी काही संबंध नाही. म्हणाले कळाहीन, ज्याच्यामध्ये कोणतं काव्य कला आहे असं वाटत नाही. शब्दहीन, ज्याच्यामध्ये शब्दांचा सुद्धा काही विशेष फुलोरा, आता आपण पाहतो काय बोलत राहतात, ते हवा येऊ द्या, त्याच्यामध्ये काही विचारू नका, जे काही चाललेलं असतं. म्हणजे खरोखरीच त्याच्यात ना तर्क आहे, त्याच्यात ना कवित्व आहे. काय होतं हे सगळं ना 2 मिनिटं हसायला बरं वाटतं ते ऐकत असताना, पण तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टींची खिल्ली उडवत राहता आणि सगळ्या चांगल्या गोष्टींची खिल्ली उडवायला काहीच लागत नाही. ती जी खिल्ली वेड्यासारखं काहीतरी बोलत राहायचं आणि कधी कधी मर्यादा सोडून बोलत राहायचं. या सगळ्यामुळे आता काय झालं माहिती आहे का, ऐकणाऱ्याचा, बघणाऱ्याचा, नंतर वाचणाऱ्याचा दर्जा खालावत चालला. म्हणजे माणसाचा दर्जा उंचावण्याकरता काव्यशास्त्र विनोद पाहिजे का माणसाचा दर्जा खालावण्याकरता काव्यशास्त्र विनोद पाहिजे? वाईट आहे म्हणजे. आणि त्यामुळे ते म्हणतात शब्दहीन. पुढे भक्ती ज्ञान वैराग्यहीन, ज्याच्यामध्ये भक्ती नाही, ज्याच्यामध्ये ज्ञान नाही, ज्याच्यामध्ये वैराग्य नाही, असं जे कवित्व आहे समर्थांना मान्य नाही. व्यवहारता म्हणजे समर्थांना मान्य नाही असं वाटतं की यांनी हे इथे बोलून ठेवलंय म्हणून बरं आहे. नाहीतर मराठी भाषा, ज्या मराठी भाषेचा जे त्या साहित्य सम्राट या शब्दाला सुद्धा ज्यांनी गौरव यावा किंवा सगळंच कमी पडावं असं जगाच्या पातळीवरती एवढा मोठा कवी संभवत नाही असा कवी ज्ञानराज या मराठी भाषेला लाभलेला. पण त्या कवीचं काव्य हे ज्या मराठी साहित्य संमेलनाने मराठीचं साहित्य म्हणून संमेलनाकरता स्थापना केली तिथे हे सगळं काव्य बॅन आहे. त्यांना कोणालाच नाही नकोय संत काव्य. साहित्याची व्याख्या काय? फक्त ललित काव्य. फक्त ललित काव्य साहित्य कसं होऊ शकतं? असं होऊच शकत नाही. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलंय ना, बरं समर्थांनीच म्हटलंय म्हणून ते म्हणतात की ज्या काव्याला आणि कुठपर्यंत नेणार तुम्ही हे सगळं काव्य? आपण आता हिंदी सिनेमा पाहत राहतो, हिंदीची जी कवीनी केलेली जी गीतं आहेत ती गीतं पाहत चालतो, तेव्हा आपल्याला कळतं की आता त्या कवीला गीत करायला धीटही नाही पाठही नाही, त्याच्याही खालचं काव्य आहे. काही अर्थच नाही त्याला. शब्दहीन, कळाहीन, रसहीन, सगळं हीनच आहे. असंच काव्य आज निर्माण होतंय. त्याचं कारण असं आहे की शेवटी रसाच्या परिपोषाचा विचार न करता काहीतरी तात्कालिक वेगळे पण उभं करायला तुम्ही चाललात तर ते उभं राहू शकत नाही. त्यामुळे त्या चौघांपैकी एक जण जरी त्या हवामध्ये आलं नाही तर लोक म्हणतात तो कसा नाही अजून आला, हा कसा नाही आला अजून. तर तो आला की मग ते पुरं होतं ते सर्कल. पण त्यातला एकही संयुक्तिक बोलत नाही, एकही योग्य बोलत नाही, एकापेक्षा एक हिडीस आहे. आणि आत्ताच्या तर ह्या सगळ्या टीव्हीवाल्यांनी आणि आलाय त्या सिनेमामध्ये पण त्या पुरुषांनी साड्या नेसून अभिनय करतात. काय काय क्रेज आहे काही मला कळतच नाही. आणि ही काय जी प्रवृत्ती आहे हिडीच आहे. हे सगळं जे काही आहे या मनोरंजनाचा जो याच्याची साहित्य होतं का माहिती आहे का? असं
कारण साहित्याला तुम्ही कोणतीच मूल्य जेव्हा द्यायची नाहीत असं जेव्हा ठरवता तेव्हा साहित्यच उभं राहू शकत. त्याला मूल्य हवीतच, याचा पायाच मूल्य आहे. आणि ती योग्य भारदस्त मूल्य जर त्याला नसतील तर तुम्ही काय करणार आहे, कुठलं साहित्य उत्पन्न होणार आहे त्याच्यातून. त्यामुळे ही सगळी जी परिस्थिती आहे, भक्तिहीन जे कवित्व तेची जाणावे ठोंबे मत. त्यांनी त्याला ठोंब्या शब्द वापरलाय त्या मताला. म्हणाले ठोंबे मत आवडीहीन जे वक्तृत्व कंटाळवाणे. म्हणाले अगदी काहीतरी आपलं लिहित सुटलेली आहेत मंडळी, या लिहिण्याला म्हणाले काही अर्थ नाही आहे. आणि ह्या सगळ्याचं मूळ कुठे जातं माहितीये का दुर्दैवानी? हो, भक्ती विणं. आणि आपल्या साहित्याचं म्हणजे आपण जो साहित्य संमेलनाचा विषय घेतला तो विषय कुठे जातो? तो ब्रिटिशांच्या प्रभावाखाली नचिकेळकरांच्या पासून त्या काळामध्ये त्यांच्या बरोबर असणारी जी जी मंडळी म्हणजे लोकहितवादीपासून ती सगळी मंडळी होती. ह्या मंडळींनी प्रस्थापित भारतीय संस्कृतीमधल्या आचार विचार उच्चार व्यवहार जीवन पद्धती सगळ्यावरती असे काही वार केलेले आहेत की ते वार करणारं साहित्य जे निर्माण केलंय त्यामुळे पुढेच या साहित्यिकांना म्हणजे मी माझे काही पुलं सुद्धा आवडते साहित्यिक नाही आहेत. मी काही पुलांना माझ्या आवडीचे साहित्यिक म्हणत नाही, कारण तो मनुष्य माझ्या दृष्टीने ढोंगी आहे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी काही प्रेम नाही आहे. सगळं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य जर अनुभव वेगळा आणि लिखाण वेगळं असं जर साहित्य असेल तर ते साहित्य मानायला आपण तयार नाही. म्हणजे जे पुलं ज्या कीर्तनकारावर घडले, ज्या प्रवचनकारावर घडले, ज्या भारतीय तत्वज्ञानावर घडले त्या सगळ्याला झुगारून दिलं आणि त्याच्या विपरीत तुम्ही लिखाण केलं. लोकांना त्याच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. हिंमत नव्हती म्हणून सौम्य लिहिलं. आणि ज्या दिवशी हिंमत आली, ज्या दिवशी त्यांना विदूषक म्हटलं त्या दिवशी शनिवारवाड्यावरती विदूषकांनी आपले खेळच केले ना. 2 तास भाषणच करत राहिले होते. त्या भाषणाला मी गेले होते. ते खासदार अनंतराव पाटील त्या पाटलांच्यावरती त्यांनी का झोड उठवली? मग वैयक्तिक तुम्हाला कोणी बोललं तर वाईट वाटतं, आणि आमच्या राष्ट्रामध्ये जी संस्कृती जो विचार जो आचार जे आदर्श आम्ही जपले त्याची खिल्ली तुम्ही प्रत्येक पातळीवरती उडवली त्याचं आम्हाला नाही वाईट वाटत काय? म्हणून आम्ही स्वीकार. दुर्दैव आहे आमचं दुर्दैव आहे की आमचा समाज या साहित्यिकांना स्वीकारतो. प्रत्येक नातं भ्रष्ट केलंय. पती पत्नी नातं भ्रष्ट आहे, बहीण भाऊ नातं भ्रष्ट आहे, जावा जावा नातं भ्रष्ट आहे, नणंद भावजाई नातं भ्रष्ट आहे, सासू सून नातं. कोणी शिकवलं हे? वाईट वागायला शिकवलं कोणी? या साहित्यामध्ये जर समाजामध्ये विकृती असेल तर ती विकृती घालवली का नाही? तुम्ही ती विकृती अधिक भडक का केली? म्हणजे साहित्याने काय करायचंय? मार्गदर्शन करायचंय. साहित्याने जे छोटं भोग पडलंय तर त्याचा मोठा बगदाड करायचं नाहीये. हे कार्य जर साहित्य करत असेल तर कोणतं साहित्य संमेलन आहे? समाजामधला जर जातीभेद असेल तर जातीभेद दूर कसा व्हावा याकरता साहित्य निर्माण झालं पाहिजे. या एका साहित्य संमेलनाच्या छत्राखाली सगळे आले पाहिजेत का त्याच्यामध्ये भेद करत राहायचे? म्हणजे जी भाषा आहे, ज्याला स्वच्छ मराठी भाषा, जी पुण्याची भाषा आहे, जगभरामध्ये ज्या शुद्ध भाषा म्हणून स्वीकारल्या आहेत त्याच्यामध्ये पुण्याचं ब्राह्मणी हा शब्द आहे. पुण्याचं ब्राह्मणी मराठी हीच स्वच्छ मराठी भाषा आहे. आता जगभराला हे का नाही जात भांडायला मग? की आमचीच कुंभारांची भाषा जी आहे तीच स्वच्छ आहे, आमचीच जो मोची सचांभार आहे त्याचीच भाषा शुद्ध आहे, जो आम्ही समाजामधला हरिजन आहे त्याचीच भाषा शुद्ध आहे. मग का नाही? कारण इथे तुम्ही धिंगाणा घालता, इथे तुम्ही गुंडगिरी करता. ब्राह्मणाला नावं ठेवण्यावर माझं म्हणणंच नाही. अहो ती भाषा आहे, ते ज्ञान आहे, ते व्याकरण आहे, त्याचे नियम आहेत. शास्त्र शास्त्राप्रमाणेच चालेल. व्यवहारातली भाषा आम्हाला पण गोड लागते असं कोणी सांगितलं? की आता पुढे शब्द आलाय समर्थांनी वापरला, वानराला त्यांनी इतका छान शब्द वापरलाय, पानं खाणारा जीव, म्हणून त्या वानराला वानर म्हटलेलं नाहीये आणि दृष्टांत दिलाय पुढे त्यांनी. कुणाच नको. आता आपल्या शेतामध्ये आपण गेलो तर, खरी वेळ झाली आहे आपली, आपल्या शेतामध्ये आपण गेलो तर आपल्या शेतामध्ये आपण म्हणतो जनावरं कशी आहेत,
शेतामध्ये काम करणारा कष्टकरी मनुष्य त्याला कधीच जनावर म्हणत नाही, तो त्याला जित्राब म्हणतो. जित्राब म्हणजे जिवंतपणी आमच्याकरता राबणारा जीव आहे, त्याला जित्राब म्हणतो. आपल्या मनाला तो शब्द ऐकला तरी डोळ्यात पाणी येतं की अरे हा खरा त्या जनावरांशी एकरूप झालेला जीव आहे, की त्याला खरं प्रेम आहे. आम्हाला आमची गाय वाटतं, आम्हाला आमची म्हैसे वाटतं, पण त्या म्हशीच्यावरचं प्रेम आपल्यापेक्षा त्याचं अधिक आहे. कारण त्याला त्याची व्यथा कळतीये की त्या बैलाला आम्ही जेव्हा नांगराला जोडतो तेव्हा पहिल्यांदा त्या बैलाच्या बिचाऱ्याला पायाला नाल ठोकून आणि त्याच्याकडनं कामं घेताना किती त्रास देतो आम्ही. आवश्यकता आहे करून घेतो त्याच्याकडनं, खरंच आमच्याकरता राबणारी आहे. कोण त्या भाषेला अमान्य करतं? करत नाही. पण ही जी सगळी सवत्या सुभ्याची भाषा आहे ना, ही आपल्याला मान्य नाही. समर्थांनी जे म्हटलंय त्याच्यामध्ये खरोखरच आजच्या काळामध्ये कशाच्या तरी आधाराने त्या सगळ्याचा विचार पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. साहित्य म्हणून मान्यच नाही मला. त्यांनी जेव्हा इथे आपल्या मराठी हे आहे ना साहित्य परिषद, त्या मराठी साहित्य परिषदेने माझ्या PhDच्या थिसिसला त्यांनी हे पारितोषिक दिलं. म्हटलं मला कसं दिलं? म्हटलं माझा तत्वज्ञान विषय आहे, तुमच्याकडे तत्वज्ञान विषयाला साहित्य समजतच नाही, कारण हे सगळे तत्वज्ञान लिहितात ना, म्हणून हे तत्वज्ञानाचे विषय नाही म्हणाले. आम्ही यावर्षी आमच्याकडे कोणीतरी एक द्वैत संप्रदायी आहे, ते अवधानी म्हणून आहेत, मला माहिती आहेत ते लोक. तर त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांच्या नावाने जे पारितोषिक आहे ते मला सुरू करायचं आहे, ते मला तुमच्या इथेच ठेवायचं आहे आणि ते मला तत्वज्ञानाला द्यायचं आहे. आणि म्हणून ते योगायोगाने त्यांनी कोणाकडनं, कारण त्याची काही मोठी जाहिरात झालेली नाही काही नाही, पण त्यांनी कोणाकडून तरी ते पुस्तक कळवून ते म्हणे मला ह्या पुस्तकाला द्यायचं. म्हटलं तुमच्याकडे आलं कसं तत्वज्ञानाला हे देण्याचं, म्हणजे पारितोषिक देण्याची तुमच्याकडे कशी स्थिती आली? कारण तुम्ही तत्वज्ञान साहित्य मानतच नाही. दुर्दैव आहे की तत्वज्ञान हे साहित्य संमेलनाच्या खाली येत नाही आणि तुम्ही आता साहित्य संमेलनाच्या किंवा साहित्य परिषदेच्या अंतर्गत तुम्ही तत्वज्ञानाला बक्षीस न्यायला निघाले. म्हणजे ही जी भूमिका आहे ना, त्यांनी जे म्हटलंय काही काही गोष्टी आग्रहानेच मांडाव्या लागतात. त्याचा आग्रह धरल्याशिवाय काही गोष्टी सुधारत नाहीत, काही गोष्टी सेट होत नाहीत, त्या स्थिर होत नाहीत. त्या समाजात आज जी परिस्थिती आहे ना, आजच्या त्या TV माध्यमाची मला अगदी शोचनीय अवस्था बघवत नाही. खरोखरच कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत आणि काय करमणूकही. मराठीची तर अवस्था फार कठीण, हिंदीत काही त्याच्यापेक्षा वेगळं आहे असं नाही आहे, पण सगळं कठीण आहे. एकूण भक्ती वीण जो अनुवाद तोची जाणावा विनोद. त्याने विनोद टवाळा आवडे विनोद, समर्थांचं दुसरं वचन. म्हणाले भक्तीशिवाय कशावरची तरी श्रद्धा पाहिजे हो. काय म्हणजे त्या द्रौपदीला त्या कृष्णाशी नातं लावताना या साहित्यिकांना थोडी तरी शरम वाटायला पाहिजे. काय लिहितात, काय लिहावं? तुम्हाला काही कळतं का? तुमचे मेंदू फक्त सडलेलेच आहेत का? तुम्हाला काही उदात्तता जीवनाकडे पाहण्याचं तुम्हाला दुसरा दृष्टिकोनच नाही आहे. आज तुम्ही ती परिस्थिती तुम्ही लिहित बसलात. आज 50 वर्षानंतर परिस्थिती अशी आहे, लहान मुलगा सुद्धा विकृत आहे. दुर्दैव आहे. कितीतरी गोष्टी बाहेर बघायला मिळतात जरा डोळे उघडे ठेवले तर, आणि मुलं काय विकृतीने वागतात आपल्याला कळतं. कारण हे सगळं अशा प्रकाराने आणून ठेवलं आहे, अशा प्रकाराने विचार समाजापुढे ठेवलेत की हे होणारच आहे. हे साहित्य मनुष्याला शहाणं करणारं नाही आहे, ते त्याला खड्ड्यात घालणार आहे. म्हणून ते म्हणतात समर्थांनी टवाळा आवडे विनोद म्हटलं म्हणजे पुलंनी त्यांची खिल्ली उडवली आहे. आणि ते म्हणाले आम्ही जेव्हा विनोदी साहित्य लिहितो म्हणजे आम्ही काय टवाळ आहोत का? तुमच्या साहित्याच्या विनोदाचा विषय नाहीच आहे तो. तुम्ही ज्याची उपेक्षा आणि उपहास करतात त्याचा विषय आहे. आणि म्हणून ते म्हणतात प्रीती विण संवाद घडे केवी. त्याविषयी प्रेम असावं लागतं, तेव्हा सुसंवाद होऊ शकतो. असो धीट पाठ, आपण पुढच्या वेळी बघू. असो धीट पाठ ते ऐसे नाथिले अहंतेचे पिसे आता प्रासादिकते कैसे सांगिजेले. आता पुढच्या वेळी ही ओवी घेऊ आपण. ते म्हणतात जे धीट आणि पाठ काव्य आहे ते केवळ अहंकारातून उत्पन्न झाले. मला कोणीतरी शहाणं म्हणावं. भगवंतानी बुद्धी दिली आहे, भगवंतानी प्रतिभा दिली आहे, पण त्या प्रतिभेचा योग्य उपयोग नाही आहे. कारण योग्य उपयोग करण्या इतकी विकसित प्रतिभा नाही. ती जर तशी असती तर तसं केलंच नसतं. कशाला शिवाजीराव सावंतांनी कर्ण लिहिलं असतं? कशाला नासा इनामदारांनी कादंबऱ्या लिहिल्या असत्या ज्याच्यामध्ये कुठेही इतिहासाचा विषय योग्य प्रकाराने येत नाही? इतिहासाचं विकृतीकरण केलंच नसतं.
कारण सरळ इतिहास मांडला असता तर यांची कादंबरी खूप लोकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकली असती. कारण सरळ इतिहासाचा अभ्यास करायला पुष्कळ त्याच्याकरता परिश्रम आहे. इथे काही परिश्रमाची आवश्यकताच नाही आहे. त्यामुळे समर्थांनी त्या काव्यावरती चांगली झोड उठवली आहे. आपण आपल्याला वाटतं ते बोलून तोंडसुख घेतलं एवढं.